तर आज आपण बघणार आहे पाणीपुरी। मी घरी बनवली आहे पाणीपुरी। बघा, पहिला चिंच अशी रात्रभर भिजत घातली होती आणि पाणी घालून मग ती चांगली भिजली। आता ती फक्त असं एक त्याच्यातल्या बिया काढते आणि मग मिक्सरला वाटून घेते आधी मी। तर यात आता गूळ घातलेला आहे मी आणि गूळ घालून मग ते बिया काढून घेतल्या। गूळ घालून आता ते चांगले मिक्सरला फिरून घेणार आहे आणि मग थोडं पातेल्यामध्ये काढून ते शिजून घेते थोडं, जेणेकरून ते घट्टसर होईल। बघा, आता हे पातेल्यामध्ये घातलं। गॅस बारीकच ठेवायचा, स्टार्टिंगला मीडियम ठेवायचा, नंतर बारीक ठेवायचा। आणि हे पुदिना घेतला आहे त्याच्यात, त्याच भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरची, अद्रक, थोडेसे धने आणि एक अख्खा लिंबू पिळला मी त्याच्यामध्ये, थोडे जिरे घातले, लिंबूच्या बिया वगैरे हे करून साईडला करून तो अख्खा लिंबू पिळून घेतला आणि हा पाणीपुरी मसाला 1 चमचा टाकला। तर अशा प्रकारे हे सगळं वाटून हे तिखट पाणी तयार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मी ना खायचं आपलं ह्याचं मीठ असतं ना, काळं मीठ, ते घातलेलं थोडंसं, आणि आमचूर पावडर पण थोडासा घातलेला आहे। आणि हे बघा, हे आपलं आता घट्टसर असं गोड चटणी तयार झालेली आहे। आणि आपलं हे तिखट पाणी पण तयार झालं आहे। हे रगडा बनवलं आहे मी। ते पांढरे चणे असतात ना, वाटाणा, तो भिजत घातला होता आधी आणि त्याच्यात 2 बटाटे घालून कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। म्हणजे हे आपला पाणीपुरीमधला रगडा रेडी झालेला आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ घालून थोडंसं तूप घालून त्याला 3 शिट्ट्या उकडून ते चांगलं शिजून घेतलं। तर हा रगडा पण तयार झालेला आहे। थोडंसं असं घट्टसरच होण्यासाठी ते थोडं मी प्रेस करते, जेणेकरून तो वाटाणा थोडा म्हणजे त्याला घट्टसरपणा येईल। तर हा आपला रगडा पण तयार झाला। आणि हे मी आहे ना रेडीमेड पुरींचं पॅकेट आणलं होतं। हे जवळपास 200 रुपयाचं होतं। हे तेलामध्ये तळून घ्यायच्या। त्या पुऱ्या आपल्याला 3 वेळेस पुरतील एवढ्या असतात। 1 किलो पुऱ्याचं पॅकेट आहे ते। तर त्यातल्या मी अर्ध्या पुऱ्या आज तळून घेणार आहे। म्हणजे जवळपास किती होतात अंदाजे सांगते तुम्हाला, 250-350-250पर्यंत झाले असतील तळून। तर हे बघा, ही अशी टम्म फुगून येते ती। तेल एकदम कडकडीत तापवायचं आणि ह्या पुऱ्या हे करून, म्हणजे खायला पण खूप क्रिस्पी होत्या ह्या पुऱ्या। म्हणजे बाहेरच्यासारख्या जशा लागतात ना, त्यापेक्षा पण छान टेस्टी, नुसतं पण खाण्यामध्ये खूप। तर मग ह्या अशा बघा पुऱ्या तळून घेतल्या मी तेलामध्ये। फटाफट होतात ते, जास्त वेळ पण नाही लागत आणि एकदम टेस्टी पण लागतात। तर हे पूर्ण तळून झाल्या माझ्या, म्हणजे एक अंदाजे ह्याला आहे ना एक 15 मिनटं गेली। तेल कडकडीत असल्यामुळे कसं फटाफट अशा बॉलसारख्या फुगून येत होत्या त्या। आणि त्यानंतर मग हे पुऱ्या वेगळ्या काढल्या पेपरवरती तळून, थोड्या नॉर्मल होऊ दिल्या। तर बघा, ही आता पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते। अशी एकदम कुरकुरीत झालेली आहे। सगळ्या माझ्या आता तळून झाल्या आहेत छानपैकी। ते बघा, एवढ्या झाल्यामध्ये तळून आता हे मी तोडून दाखवते। किती क्रिस्पी झाली एकदम, आवाज पण त्याचा एकदम कुरकुरीत येते। आणि पूर्वीने तर अशाच खाल्ल्या 2-3 पुऱ्या। आणि थोडंसं मग रगडामध्ये अशा घालून मग पाणीपुरी आम्ही सर्व केली। आणि मधुराला पण खूप आवडली, सर्वांनाच घरामध्ये आवडली, एकदम बाहेरच्यासारखी झाली ती। आणि मुख्य म्हणजे हे कसं आपण घरी केल्यामुळे ना हायजीनचा काय प्रश्नच येत नाही। आणि एवढं बघा पॅकेट माझं उरलेलं आहे आणि हे एवढ्या पुऱ्या झाल्या।